दाखवू इथं. गाडी दाखव, गाडी दाखव. पूर्ण व्हिडिओ काढ माझा पण सर, गाडीचं काढ. शीट मागची काच पण तोडली त्यांनी. माझं पण काढ. इगतपुरीच्या भावली धबधब्यावर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाला काही गाव गुंडांच्या टोळीने गाठलं. एका महिलेचा विनयभंग केला आणि त्याला कुटुंबाने विरोध केला म्हणून तब्बल 20 किलोमीटर पर्यंत पाठलाग करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. गाडीच्या काचा फोडल्या आणि पर्यटकांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पर्यटन स्थळावर वाढलेली हुल्लडबाजी आणि कायद्याचा नसलेला धाक या संपूर्ण प्रकरणातून समोर आलाय. नेमकं काय घडले त्या दिवशी, कोणी काढली महिला पर्यटकांची छेड आणि कसा केला 20 किलोमीटर एका कुटुंबाचा पाठलाग, या घटनेनंतर काय कारवाई झाली पाहणार आहोत या व्हिडिओतून. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसर पर्यटकांसाठी पावसाळ्यात स्वर्गच मानला जातो. या ठिकाणचा भावली धबधबा, कासारा घाट आणि आजूबाजूचा परिसर पर्यटकांना नेहमीच भुरळ पाडतो. रविवारी अशा सुंदर वातावरणाचा आनंद घेण्यासाठी नाशिक रोड आणि अंबड परिसरातील भागवत कुटुंबातील 8 सदस्य घराबाहेर पडले. या कुटुंबात पुरुष होते, महिला होत्या आणि लहान मुलेही होती. धबधब्याचे कोसळणारे पाणी आणि थंडगार वारा यामुळे सर्वजण आनंद घेत होते. भागवत कुटुंबातील एका महिला धबधब्याच्या पाण्याबाहेर येऊन कपडे बदलण्यासाठी जात असताना तिथे असलेल्या काही तरुणांनी मोठमोठ्याने शिट्ट्या वाजवल्या आणि महिलेकडे बघून अश्लील शब्द उच्चारले. तर महिलेने त्यांच्याकडे जाब विचारला, शिव्या दिल्या. त्यानंतर भागवत कुटुंबातील पुरुषांनी येऊन त्या तरुणांना जाब विचारला. त्यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर ते तरुण तिथून निघून गेले. मात्र जवळच एक टेम्पो उभा होता. त्या ठिकाणी असणाऱ्या काही तरुणांना हे पटलं नाही. आपल्याच गावातल्या पोरांना हे लोक बोलत आहेत म्हणून त्यांनी वाद घालायला सुरुवात केली, धक्काबुक्की केली. भागवत कुटुंबाने विरोध केला, पण स्वतःला त्या भागाचे भाई समजणाऱ्या त्या गावगुंडांना हा विरोध सहन झाला नाही. आमच्याच भागात येऊन आम्हाला शहाणपणा शिकवता काय, अशी अरेरावीची भाषा करत त्यांनी कुटुंबातील पुरुषांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. तिथली परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं आणि गुंडांची संख्या वाढत असल्याचं पाहून भागवत कुटुंबाने तिथून माघार घेतली आणि गाडीत बसून पुढे निघाले. पण त्या पिसाळलेल्या गुंडांनी हातामध्ये लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेतले आणि एका दुचाकीवरून एका 4 चाकीतून पर्यटकांचा पाठलाग केला. भावली धबधब्याकडून मुंबई आग्रा महामार्गाकडे जाणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यावर गुंडांच्या गाड्या कारच्या मागे सुसाट धावू लागल्या. कार चालवणाऱ्या कुटुंब प्रमुखाने गुंडांना मागे टाकण्यासाठी गाडीचा वेग वाढवला, पण पाठीमागून येणारे गुंड हातात रॉड आणि काठ्या घेऊन गाडीवर मारत होते. गुंडांनी कारचा तब्बल 20 किलोमीटर पर्यंत पाठलाग केला. कार मुंबई आग्रा महामार्गावर आली तरीही गुंडांची दहशत काही कमी झाली नाही. महामार्गावर वाहनांची वर्दळ असतानाही त्यांनी चालत्या कारवर लाकडी दांडक्याने रॉडने वार केले, गाडीच्या काचा फोडल्या आणि शिवीगाळ केली. भागवत कुटुंबातील व्यक्तींनी या घटनेचा व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर शेअर केलाय. गाडीच्या मागच्या बाजूच्या काचा पूर्णपणे फोडल्या आहेत, तर बाजूच्या आणि पुढच्या बाजूच्या कानांचेही तडे गेले आहेत. तर हल्ला करूनच ते तरुण थांबले नाही, तर एका महिलेचा मोबाईल आणि सोनसाखळी हिसकावून नेली आहे. कुटुंबाने कसा तरी पुन्हा एकदा गाडी जोरात पुढे पळवली, पण या गुंडांनी त्यांना सोडले नाही. त्यांनी महामार्गावर तब्बल 4 वेगवेगळ्या ठिकाणी गाडी अडवून हाच हिंसक प्रकार पुन्हा केला. त्या कुटुंबाने अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र मुख्य घटना इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्यानं हा गुन्हा पुढील तपासासाठी तात्काळ इगतपुरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आलाय. सोशल मीडियावर या हल्ल्याचा आणि तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल होताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा उद्रेक झालाय. पर्यटकांवर भर दिवसा महामार्गावर असा जीवघेणा हल्ला कसा होऊ शकतो, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागलाय. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DA स्वामी यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची 5 विशेष पथके तात्काळ रवाना केली आहेत. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली, महामार्गावरील टोल नाके आणि इतर ठिकाणचे CCTV फुटेज गोळा केले आणि तोडफोड झालेल्या कारचा रितसर पंचनामा केलाय. पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून या गुन्ह्यातील मुख्य 9 आरोपींना 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्यात. विशाल मच्छिंद्र भटाटे, अनिकेत गणेश मानवेडे, अनिरुद्ध विठोबा भागडे, सागर उर्फ लोकेश गोकुळ गीते, विनोद लक्ष्मण बोराडे, सचिन दत्तू आडोळे, अर्जुन चेंदू आडोळे, देविदास कचरू भगत आणि अजय भूषण दाल भगत अशा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व आरोपी इगतपुरी तालुक्यातील गिरणारे, नांदगाव सदो, माणिक खांब, बलाईदुरी आणि देवळे घोटी या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत.
हे तरुण स्थानिक पातळीवर टोळ्या करून फिरतात आणि पर्यटन स्थळांवर येणाऱ्या बाहेरील पर्यटकांना धमकावून खंडणी उकळणं किंवा दादागिरी करणं असे प्रकार करत असतात। तपासादरम्यान पोलिसांना आणखी एक धक्कादायक माहिती मिळाली की अटक करण्यात आलेले या 9 जणांपैकी एका संशयित आरोपीवर 2020 मध्ये झालेल्या एका हत्येचा गुन्हा आधीच दाखल आहे। याचा अर्थ हे गुंड सराईत गुन्हेगार आहेत आणि त्यांना कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही भय उरलेला नाहीये। या 9 जणांशिवाय आकाश भोईर, तुषार कडू आणि कैलास भागडे हे 3 आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पोलिसांनी त्यांच्यावर अत्यंत कडक कलमे लावली आहेत। यामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, महिलेचा विनयभंग करणे, लुटपाट करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगल घडवणे आणि मालमत्तेचे नुकसान करणे अशा अजामीनपात्र कलमांचा समावेश आहे। इतकंच नाही तर या गुंडांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, त्यांनी महामार्गावर निर्माण केलेली दहशत पाहता पोलीस या सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कडक कारवाई करण्याची कायदेशीर तयारी करत आहेत। मकोका लावल्यास या आरोपींना पुढील अनेक महिने जामीन मिळणार नाही आणि त्यांच्या गुन्हेगारी टोळीचा कायमचा बंदोबस्त करता येईल। या संपूर्ण घटनेने महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांच्या सुरक्षेचा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय। पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, लोणावळा, महाबळेश्वर अशा ठिकाणी लाखो पर्यटक गर्दी करतात। पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणि राज्याच्या महसुलात भर पडतो। पण जर स्थानिक गुंड पर्यटनाच्या नावाखाली महिलांची छेड काढणार असतील, कुटुंबावर जीवघेणे हल्ले करणार असतील, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेसाठी जायचं कुठं? या घटनेमुळे पर्यटकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय। जर एका कुटुंबाने छेडछाडीचा जाब विचारला तर त्यांच्यावर हाफ मर्डरचा प्रयत्न होतोय। ही बाब अत्यंत चिंताजनक आहे। या घटनेनंतर प्रशासनाने भावली धबधबा आणि नाशिक जिल्ह्यातील इतर प्रमुख पर्यटन स्थळांवर पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। मद्यपी आणि हुल्लडबाजांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। भागवत कुटुंबाने जो मानसिक आणि शारीरिक छळ सहन केलाय त्याची भरपाई होऊ शकत नाहीये, पण या नराधमांना कायद्याचा असा कडक धडा मिळाला पाहिजे की पुन्हा कोणत्याही गुंडांची पर्यटकांवर हात उचलण्याची हिंमत होणार नाही।